काय चाललंय काय नाही. आता दिसते का रे स्लाइड? दिसते का स्लाइड? शिट, एवढं लिहिलं ते पण गेलं ह्याच्यामध्ये. अरे रे 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 रे. ओके. तर मुलांनो, ह्यामध्ये पहिली रिएक्शन बघा मुलांनो, ऐकून घ्या. याची रिएक्शन आहे असायलेशनची. असायलेशनची, है ना? असायलेशन ऑफ अमाइन ही आपली हेडिंग आहे. तर ह्यामध्ये दोन रिएजंट यूज होतात, ते आता सांगितलं होतं. एक आहे असिटाइल क्लोराइड, दुसरा आहे असिटिक अनाहाइड्राइड. तर पहिला रिएजंट यूज करतोय मी. त्या रिएजंटचं नाव आहे असिटाइल क्लोराइड. फॉर एक्झाम्पल अमाइन मध्ये काय घेऊ रे मुलांनो? अमाइन मध्ये मी कोणता पण अमाइन मी घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथाइल अमाइन घेतलं. काय इथाइल अमाइन? CH3 CH2 NH2 हा झाला इथाइल अमाइन. दिस इज अ इथाइल अमाइन. ठीक है गाइस, इथाइल अमाइन reacted with what? Acetyl chloride. Acetyl chloride CH3 C double bond O Cl, है ना? असिटाइल क्लोराइड. मी इथे लोन पेअर्स आहेत, हा अटॅक करेल. कुठे अटॅक करेल? ऑब्विसली अटॅक हा कार्बोनिल कार्बन वरती करेल. हा बॉन्ड इकडे जाईल. ठीक आहे. बॉन्ड इकडे गेल्यानंतर काय होईल बघा मुलांना. बघा बरं, मी रिएक्शन लिहितो, खालच्या साईडने रिएक्शन लिहितोय. CH3 CH2 NH2 हा एक बॉन्ड असेल. हा बॉन्ड कुठे असेल? O निगेटिव्ह होईल हा इथला बॉन्ड. हा CH3 जशाच तसा, हा Cl जशाच तसा. हा निगेटिव्ह चार्ज जो आहे पुन्हा इथं बॉन्ड बनवेल आणि हा बॉन्ड तुटून जाईल बाहेर. तर कंपाऊंड काय बनेल? हा इथला चार्ज कसा असेल? इथला चार्ज असेल गाईज इथं 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 काय होतं बघा मुलांनो, इथला इथं मी असं लिहू शकतो का? इथला H जो आहे ना, एक H मी असं वरती लिहितो मुलांनो, इथे H लिहितो, बरोबर का? हा बॉन्ड इथं जाईल. ठीक आहे. हा इथं इथं गेल्यानंतर इथला H आणि इथला Cl निघून जाईल आणि कंपाऊंड काय बनेल बघा, CH3 CH2 इथला H निघून गेला, NH इथं काय राहिला? C डबल बॉन्ड O झाला. इथं डबल बॉन्ड O होणार, डबल बॉन्ड O. Cl तर निघून गेला, राहिला फक्त हा CH3. ओके ना? अशा टाईपचा कंपाऊंड बनेल, बरोबर ना? हा अमाइड बनेल मुलांना, हा अमाइड बनेल. हा अमाइडचं नाव काय आहे? बरोबर ना? असिटामाइड, N इथाइल, N इथाइल, कारण ह्या नायट्रोजनला इथाइल ग्रुप लागला म्हणून N इथाइल आणि CH3CONH ला असिटामाइड म्हणतात किंवा इथाइल अमाइन. बरोबर का? इथेनामाइन म्हणलं तर चालेल. N इथाइल इथेनामाइन, N इथाइल इथेनामाइड, इथेनामाइड. क्लिअर गाइस? हा अमाइड आहे. ही रिएक्शन समजली का? समजली नसेल तर लिहून घ्या. साधी आहे, सोपी आहे, अवघड नाहीये. एकदम गावठी लँग्वेज सांगू का रे मुलांनो हे रिएक्शन समजण्यासाठी? असायलेशन ऑफ अमाइन साठी एकदम गावठी मेथड सांगू का? एकदम सोपी मेथड सांगतो मुलांना, ऐकून घ्या. व्हेरी गुड. एकदम साधारण लँग्वेज म्हणतो मुलांना. बघा बरं का, आता एकदम साधारण लँग्वेज, काहीच अवघड नाही. ह्याच्यापेक्षा साधी होऊ शकत नाही. कोणती आहे? CH3 CH2 NH2, बरोबर का? प्लस CH3 C डबल बॉन्ड O Cl. काहीच करायचं नाही मुलांना, ऐकून घ्या. ह्याच्यापेक्षा अजून ह्याच्यापेक्षा साधं लिहितो मी. सेमच रिएक्शनला साधे लिहितो. अजून एकदा साधं बघा, CH3 CH2 NH2 प्लस Cl C डबल बॉन्ड O CH3, म्हणजे तोंड पुढे केले ह्या साईडला, ऐकून घ्या. इथला H ह्याच्यापेक्षा साधे लिहितो मुलांना, ह्याच्यापेक्षा अजून साधं लिहितो. बघा किती साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्यापेक्षा साधी पद्धतच होऊ शकत नाही पृथ्वी तलावरती, है ना? इथं काय केलं मी? NH2 ला इथे एक H केला, इथे एक H केला. क्लिअर आहे गाईस? फक्त इथला HCl काढून टाका, फक्त इथला HCl काढून टाका. राहिलं काय? CH3 CH2 NH
C डबल बॉन्ड O CS3 सेम झाला गाईस. त्याचं नाव काय आहे? एन इथाइल. हा एन ला इथाइल ग्रुप अटॅच आहे म्हणून एन इथाइल. एन इथाइल इथेनामाइड म्हणतात. इथेनामाइड हा एवढा पार्ट जो आहे तो इथेनामाइड आहे. एन इथाइल इथेनामाइड. काही अवघड आहे का रे मुलांनो? दॅट इज कॉल्ड ॲज असिटायलेशन. that is called as acetylation. ही झाला पहिला रिएजंट यूज करून. कमेंट टाका, कळलं का? दिस कॉल्ड ॲज acetylation. क्लिअर आहे गाईज? हा, फटाफट लिहून घ्या मुलांनो. acetylation खूप महत्वाचा पार्ट आहे, लिहून घ्या. ओके. Shall we move to the next reaction, that is by using what? Using acetic anhydride. Using acetic anhydride. बरोबर का? आता दुसरा रिएजंट कोणता यूज करायचा? असिटिक अनहायड्राइड यूज करून कसं काय ऍसिटायलेशन करू शकतो ते बघायचं आपल्याला. तर बघा मुलांनो इथे, तर इथे लिहा acetylation of amine by using anhydride. acetylation of amine by using anhydride. यामधली रिएक्शन कशी असेल रे मुलांनो? बघा बरं का, एकदम शांतपणे व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो. यामध्ये रिएक्शन कशी असेल? ऑब्विसली मी सेम घेतो अमाइन, इथेन अमाइन घेतो, CS3 CS2 NH2 घेतलं. याची रिएक्शन कुणासोबत? अनहायड्राइड मध्ये मी असिटिक अनहायड्राइड यूज करतो, CS3 CO O C डबल बॉन्ड O CS3. याचं नाव आहे इथेनामाइन. इथेनामाइन आणि याचं नाव आहे असिटिक अनहायड्राइड. असिटिक अनहायड्राइड. रिएक्शन झाल्यानंतर काय होतं बघा. काय होतं? इथून ब्रेक करा मुलांना. इथून एक ब्रेक केला, इथला एच मी सेपरेट लिहितो. मी इथला एक एच आहे ना, इथे सेपरेट लिहितो. ठीक आहे. इथला एक असं एच गेला, हे एच कुठे लागला? हा एच इथे लावून बसला. ठीक आहे. आणि हा काय झाला? NH हा CO इथं अटॅच होणार मुलांना. ह्या एनला हा CO अटॅच होणार, हा CO ह्या एनला अटॅच होणार आणि बाय प्रोडक्ट काय निघणार? CS3 हा बाय प्रोडक्ट CS3 COOH. COOH, that is acetic acid. acetic acid. आणि हा काय झाला इथून? CS3 CS2 NH. काय? CS3 CS2 NH CO CS3. हा सेम प्रोडक्ट झाला. त्या प्रोडक्टचं नाव आहे एन इथाइल. तेच नाव आहे एन इथाइल. बरोबर का? एन इथाइल इथेनामाइड. एन इथाइल इथेनामाइड. द नेम ऑफ दिस फेलो. सेम प्रोडक्ट आहे. म्हणजेच काय झालं? असायलेशन ऑफ अमाइन झालं. खूप महत्वाच्या रिएक्शन्स आहेत मुलांना. खूप महत्वाच्या रिएक्शन्स आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? असायलेशन ऑफ अमाइन. अवघड आहे का रे मुलांनो? हे पहिली प्रोसेस समजली असेल. आता पुढची रिएक्शन मुलांना, ह्याच्यामध्ये जे एनसीईआरटी मध्ये रिएक्शन अशा टाइपची रिएक्शन आहे. बेन्झोइल क्लोराइडचे अमाइन रिएक्शन ऑफ अमाइन विथ बेन्झोइल क्लोराइड. रिएक्शन ऑफ अमाइन विथ बेन्झोइल क्लोराइड. बेन्झोइल क्लोराइडचं स्ट्रक्चर कसं असेल रे मुलांनो?
बेन्झॉइल क्लोराईड म्हणजे असं असेल, बेन्झीन सी डबल बॉन्ड ओ सी एल, हा झाला बेन्झॉइल क्लोराईड. दिस बेन्झॉइल क्लोराईड. ह्याची रिएक्शन कोणासोबत करायची? अमाइन सोबत करायची. करायची का रिएक्शन? चला रिएक्शन मी इथे लिहितो एकदम व्यवस्थितपणे, एकदम व्यवस्थितपणे मी रिएक्शन इथे लिहितो. चला अमाइन कोणता घेऊ? इथाइल अमाइनच घेतो. CS3 CS2 NH, इथे एक H करतो आणि या बेन्झॉइल अमाइनला असेल तो Cl सी डबल बॉन्ड O, हा बेन्झॉइल क्लोराईड झाला. हा मायनस HCl निघून गेला. काय झाला? मायनस HCl निघून गेला. काय राहिला रे मुलांनो इथे? CS3 CS2 NH सी डबल बॉन्ड O, हा झाला. म्हणजे ह्याचं नाव काय असेल मुलांनो? एन मिथाइल बेन्झामाइड. हा बेन्झामाइड आहे. ह्याचं नाव काय असेल? एन इथाइल, हा बेन्झीन CONH2 म्हणजे बेन्झामाइड. बेन्झामाइड नाव लक्षात ठेवा, रिएक्शन लिहून ठेवा. हा बोर्डचा टॉपिक आहे, बोर्डला पण आहे, नीटला पण आहे मुलांनो. खूप महत्वाचा टॉपिक आहे, खूप महत्वाचा टॉपिक आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. रिएक्शन्स ऑफ अमाइन विथ बेन्झॉइल क्लोराइड. हा बेन्झॉइल क्लोराइडचं स्ट्रक्चर आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झॉइल क्लोराइड याचं नाव आहे. ठीक आहे, याचं नाव आहे इथाइल और इथेनामाइन. काहीच नाही करायचं. इथेनामाइन काहीच नाही करायचं मुलांनो. एकदम सोपं आहे, एकदम म्हणजे खूप सोपं आहे, काहीही अवघड नाही HCl काढायचं. नेक्स्ट रिएक्शन आहे मुलांनो, दॅट रिएक्शन इज अ कार्बॅलामाइन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? कार्बॅलामाइन रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शनचं नाव लिहा, कार्बॅलामाइन रिएक्शन. कार्बॅलामाइन रिएक्शन गाइस, खूप महत्वाची रिएक्शन आहे. कार्बॅलामाइन रिएक्शन है और कार्बॅलामाइन टेस्ट पण म्हणतात मुलांनो, बरोबर का? या रिएक्शनला कार्बॅलामाइन रिएक्शन पण म्हणतात आणि आयसोसायनाइड टेस्ट पण म्हणतात. ह्याचं दुसरं नाव आहे आयसोसायनाइड टेस्ट पण म्हणतात. हे आपल्या एनसीईआरटी मध्ये बोल्डेड लाईन मध्ये आहे मुलांनो. दिस इन द बोल्ड लाईन. ठीक आहे, आयसोसायनाइड. आता ह्याच्यामध्ये हे काय आहे मुलांनो? आता हा अमाइनची टेस्ट साठी वापरतात मुलांना, प्रायमरी अमाइनच्या टेस्ट साठी वापरतात, बरोबर का? हे प्रायमरी अमाइन ही टेस्ट दाखवते, बरोबर का? आता रिएक्शन कशी आहे ते सांगतो तुम्हाला. ऑब्विसली अमाइनची रिएक्शन म्हणजे हे तुम्हाला कळली पाहिजे कशासाठी आहे ते. हे कशासाठी आहे? डिटेक्शन ऑफ प्रायमरी अमाइन. ही टेस्ट कशासाठी आहे? डिटेक्शन ऑफ प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनला शोधण्यासाठी ही टेस्ट यूज केली जाते. तर रिएक्शन बघा, खूप ब्रँडेड रिएक्शन आहे. रिएक्शनचं नाव आहे कार्बॅलामाइन रिएक्शन. आता हा रिएक्शनची जनरल रिएक्शन मी इथे लिहितोय मुलांनो. RNS2 घेतला मी, RNS2 रिएक्टेड विथ क्लोरोफॉर्म CHCl3. हा झाला अमाइन, दिस इज जनरल अमाइन, दिस इज अ क्लोरोफॉर्म, बरोबर ना? रिएक्टेड विथ 3 मॉलिक्युल्स ऑफ KOH. लक्षात ठेवायचं आहे, रिएक्टेड विथ 3 मॉलिक्युल ऑफ KOH. इथं हीट करा मुलं, इथं हीट केलं आणि प्रोडक्ट काय काय बनतो बघा मुलांना, ऐकून घ्या, लक्ष द्या व्यवस्थित. प्रोडक्ट साठी खूप महत्वाचं आहे म्हणून मी पेनचा कलर चेंज करतो. प्रोडक्ट बघतो इथे, RNC प्लस 3 मॉलिक्युल्स ऑफ KCl प्लस 3 मॉलिक्युल्स ऑफ H2O. RNC म्हणल्यानंतर त्याला आयसोसायनाइड म्हणतात. RNC मीन्स आयसोसायनाइड म्हणतात. क्लिअर गाइज? आयसोसायनाइड म्हणतात. NC म्हणजे आयसोसायनाइड, NC म्हणजे आयसोसायनाइड.
क्लिअर आहे गाईज? एनी अडचण? CN म्हणजे सायनाइड, NC म्हणजे आयसोसायनाइड. आता ह्या रिएक्शन बद्दल पुन्हा एकदा रिएक्शन मी पुढच्या स्लाइड वरती लिहितो. म्हणजे ऐकून घ्या. आता मी पुढच्या स्लाइड वरती लिहितो गाईज. एक्झॅक्टली काय होतं? हे फक्त प्रायमरी अमायनच दाखवतो. म्हणजेच काय, ह्याचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर आहे CS3 CS2 NH2. R च्या ठिकाणी घेतलं मी इथाइल ग्रुप. त्याची रिएक्शन कुणासोबत झाली? क्लोरोफॉर्म सोबत झाली. CHCl3 प्लस 3 मॉलिक्युल्स ऑफ KOH. हे रिएजंट्स आहेत मुलांनो. दीज आर द रिएजंट्स. बरोबर ना? एक्झॅक्टली रिएक्शन काय होते? ह्याच्यामध्ये हा NC होतो. इथे काय होतो? NC तयार होतो मुलांनो. बरोबर का? NC तयार होतो. एक कार्बन वाढतो ह्या रिएक्शन मध्ये. या रिएक्शन मध्ये एक कार्बन वाढतो. म्हणजेच काय होतो? CS3 CS2 NC. ह्याच्यामध्ये कार्बन किती आहेत? ह्याच्यामध्ये कार्बन 2 आहेत. ह्याच्यामध्ये कार्बन किती आहेत? 3 आहेत. इथला जो कार्बन, तिसरा कार्बन जो आहे तो क्लोरोफॉर्मचा कार्बन आहे. तो कुणाचा कार्बन आहे? क्लोरोफॉर्मचा कार्बन आहे. प्लस बाय प्रोडक्ट काय आहेत? बाय प्रोडक्ट आहेत 3 मॉलिक्युल्स ऑफ KCl. बरोबर का? इथले 3K आणि इथले 3Cl, 3 मॉलिक्युल्स ऑफ KCl प्लस ऑब्विसली इथं वॉटर मॉलिक्युल किती निघतील? वॉटर मॉलिक्युल इथे 3H2O निघतील. 3H2O. कारण हे 3 OH आहेत, इथले 3H निघतील. बरोबर का? तर अशा टाइपची रिएक्शन आहे. महत्वाची ह्या रिएक्शन मध्ये इम्पॉर्टंट काय? ह्याला म्हणतात आयसोसायनाइड म्हणतात. इथाइल आयसोसायनाइड म्हणतात. इथाइल आयसोसायनाइड. दिस इज कॉल्ड ॲज इथाइल आयसोसायनाइड. NC म्हणजे आयसोसायनाइड. हे फक्त प्रायमरी अमाइन्स दाखवतात. हे फक्त प्रायमरी अमाइन्स दाखवतात. क्लिअर आहे का? हे फक्त प्रायमरी अमाइन्स दाखवतात. खूप महत्वाची रिएक्शन आहे. खूप महत्वाची रिएक्शन आहे गाईज. होप सो हा पार्ट तुम्हाला कळला असेल. कार्बॅलामाइन टेस्ट मध्ये कार्बॅलामाइन टेस्ट अमाइन रिएक्शनला म्हणतात आयसोसायनाइड टेस्ट. ही टेस्ट फक्त डिटेक्शन ऑफ प्रायमरी अमाइन साठी होते. कुणासाठी होते? प्रायमरी अमाइन साठी होते. म्हणजेच काय करतात? अमाइनची रिएक्शन क्लोरोफॉर्म आणि केस बेस सोबत करतात आणि आयसोसायनाइड बनतो. म्हणजेच काय होतं? अमाइन्स प्लस क्लोरोफॉर्म in presence of base, formation of isocyanide. That is a detection for the primary amine. Primary amine म्हणजे हा प्रायमरी अमाइनच आहे ना. प्रायमरी अमाइन साठी कार्बॅलामाइन टेस्ट यूज केला जातो. खूप महत्वाची रिएक्शन आहे. होप सो हे रिएक्शन तुम्हाला कळली असेल. कळली असेल तर कमेंट करा, व्यवस्थित लिहा. व्हेरी गुड. सगळ्याच्या कमेंट्स आले पाहिजेत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. चला गाईज, आता नवीन रिएक्शन्स बघा मुलांनो. रिएक्शनचं नाव आहे रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड. रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड. रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड. व्हॉट इज बाय नायट्रस ऍसिड गाईज? नायट्रिक ऍसिड माहित होतं. नायट्रस ऍसिड म्हणजे HNO2 है ना. नायट्रस ऍसिड म्हणजे काय? HNO2. आपण सॅडमियस रिएक्शन मध्ये आपण शिकलो होतं नायट्रस ऍसिड बनतो. बरोबर का? थोडस ह्याच्याबद्दल थोडस एक्सप्लेनेशन देऊ का रे मुलांनो? नायट्रस ऍसिड बनतो कसा ते हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा बनतो कसा बघा मुलांनो, ऐकून घ्या. NaNO2. व्हॉट आय एम टेलिंग? NaNO2 प्लस HCl है ना. NaNO2 प्लस HCl याची रिएक्शन झाल्यानंतर HNO2 बनतो. काय बनतो? इथला Na, इथला इथला Cl राहिला काय? HNO2. HNO2 राहिला. म्हणजेच काय बनला हा? HNO2. HNO2 ला म्हणतात नायट्रस ऍसिड.
नायट्रस ऍसिड म्हणतात. हे कुठे यूज केला जातो? यूज इन द सँडमियर रिएक्शन. सँडमियर रिएक्शन. सँडमियर रिएक्शन मध्ये यूज केला जातो. अवघड आहे का रे मुलांनो? सांगा बरं, फटाफट सांगा. काही अवघड नाही. आता ह्याची यूज करायचं मुलांनो. ह्याची रिएक्शन आपल्याला कुणासोबत करायची? रिएक्शन आपल्याला वी हॅव टू डू द रिएक्शन विथ अमाइन. रिएक्शन विथ अमाइन हा बनतो कसा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. NaNO2 plus HCl, फॉर्मेशन ऑफ HNO2, दॅट इज कॉल्ड एज अ नायट्रस ऍसिड. अवघड नाहीये. आता ह्याच्या पुढच्या स्लाइड वर त्याची रिएक्शन करायचं. पहिल्यांदा सुरू प्रायमरी आणि अलिफॅटिक अमाइन सोबत रिएक्शन करायचं. प्रायमरी अलिफॅटिक रिएक्शन सोबत रिएक्शन करायची आहे. आता पहिली रिएक्शन कोणाची आहे? रिएक्शन ऑफ नायट्रस ऍसिड with primary amines. रिएक्शन ऑफ नायट्रस ऍसिड विथ प्रायमरी अमाइन्स. बरोबर का? ठीक आहे गाईस, लक्षात द्या. एकदम व्यवस्थितपणे सांगतो. सॅडमियर मध्ये NaNO2 पण यूज केला जातो. बरोबर का? हा, लक्ष द्या. RnH2 plus HNO2 in presence of NaNO2 and plus HCl. बरोबर का? दोघांचं मिक्सचर केल्यानंतर काय बनतो? ऑब्विसली हा बनतो. हे दोघं मिक्सचर केलं तर दोघांपैकी हा तर लिहायचा किंवा हा तर लिहायचा. लिहिल्यानंतर काय होतं? काय होतं रे मुलांनो? डायझोनियम क्लोराईड तयार होतो. काय होतो? डायझोनियम क्लोराईड तयार होतो. काय होतो? RN2Cl पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा ना? याला म्हणतात अल्काइल डायझोनियम क्लोराइड. याला म्हणतात अल्काइल डायझोनियम क्लोराइड. that is called as alkyl diazonium chloride. आता अल्काइल डायझोनियम क्लोराइड ची रिएक्शन कुणासोबत झाली? H2O सोबत झाली गाइस. कुणासोबत झाली? H2O सोबत झाली. फॉर्मेशन ऑफ ROH प्लस N2 प्लस HCl. गाइस लक्षात ठेवा, याची रिएक्शन सेम आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल सारखं आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फिनॉल सारखं आहे. आपण हे सेम रिएक्शन आपण कशामध्ये बघितली होती? प्रिपरेशन ऑफ फिनॉल मध्ये बघितली होती. थोडंसं रिएक्शन जर रिवाइज करू का रे मुलांनो? सेम रिएक्शन, फक्त R च्या ठिकाणी मी काय यूज करणार आहे? R च्या ठिकाणी मी बेन्झीन यूज करणार आहे. R च्या ठिकाणी मी बेन्झीन यूज करणार आहे. इन्स्टेड ऑफ R आय एम युजिंग बेन्झीन. सेम आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल मध्ये. बघा बरं, हेच होतं का? बेन्झीन R च्या ठिकाणी जर मी बेन्झीन यूज केलं, त्याचं नाव काय झालं रे मुलांनो? व्हॉट इज द नेम ऑफ दिस फेलो? रिएक्टेड विथ व्हॉट? NaNO2 प्लस HCl है ना? HCl काय होणार इथे? कंपाऊंड N2Cl पॉझिटिव्ह निगेटिव्ह, खाली बेन्झीन है ना? याचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ची रिएक्शन कुणासोबत झाली? वॉटर सोबत झाली. HOH फॉर्मेशन ऑफ फिनॉल. R च्या ठिकाणी फक्त मी बेन्झीन घेतलेला आहे. बरोबर का? हा OH प्लस हा एवढा N2 निघून गेला. ठीक आहे, इथला H गेला, म्हणजे N2 प्लस H2O हा एवढा पार्ट झाला. सेमच आहे का रिएक्शन? ही रिएक्शन आणि प्रिव्हियस रिएक्शन ही दोन्ही पण सेमच आहेत. सेमच आहेत. फक्त R च्या ठिकाणी मी काय घेतलं होतं? बेन्झीन घेतलं होतं. हे जनरली झाली प्रायमरी अमाइन सोबत. प्रायमरी अमाइन सोबत झाली. प्रायमरी कोणती अमाइन्स आहेत? हे प्रायमरी अलिफॅटिक अमाइन्स. हे अलिफॅटिक अमाइन्स आहेत. अलिफॅटिक प्रायमरी अलिफॅटिक अमाइनची रिएक्शन्स आहे. होप सो हा पार्ट तुम्हाला कळला असेल. होप सो हा पार्ट तुम्हाला कळला असेल. खटाखट कमेंट टाका.